नमस्कार. आज आपण ब्लाऊजचे मापे कसे घ्यायचे ते शिकू. तर सर्वात आधी आपण उंची मोजू. इथं तर असं टेप पकडून असं मोजायचं. तर आपली उंची आली आहे 12.5. तर इथं लिहून घेऊ 12.5. आपली उंची आली आहे 12.5. आता आपण चेस्ट मोजू. या हुक्सच्या बाजूने त्या साईडने आपण असं धरू टेप आणि असं इथपर्यंत असं पकडू. तर ते आले आहे आपला 8.5. तर इथं लिहून घेऊ आपण. आता या इथून आपण कमरेच्या भाग मोजू. हे जॉईन आहे ह्या पट्टीपासून असा पूर्ण भाग असं मोजायचे. तर हे आले आहे आपला 30 इंच. तर इथं लिहून घेऊ आपण 30 इंच. नंतर आपण बाही मोजू. इथपर्यंत असं शोल्डरपासून तर इथपर्यंत असं. तर बाही आली आहे आपली 3.5. तर इथं लिहून घेऊ बरोबर 3.5. आता आपण मोजू दंडघेर. तर असं बरोबर असं टेप ठेवून असं मोजायचं. तर दंडघेर आपला आला आहे 5.5. आला आहे. तर लिहून घेऊ आपण 5.5. आता आपण मोजू पुढचा गळा. तर इथून आपण असं धरू टेप आणि हे गळा आहे तिथपर्यंत आपण असं मोजू. तर आपला हे पुढचा गळा आला आहे 6 इंच. असं सरळ बघू. लिहून घेऊ आपण. आता आपण मोजू मागचा गळा. तुम्ही असं वरून पण मोजू शकता, पण मी असं मोजते खालून. पट्टी जेवढी असते तेवढी. तर थोडी कमी करायची आहे पट्टी. तर इथं मी खाली केली. तर आला आहे 2.5 इंच. तर लिहून घेऊ इथं आपण. आता आपण मोजू आर्महोल. असं हे आहे आर्महोल. असं सरळ बघायचं. ते इथून तर आपण इथपर्यंत असं बघू सरळ. बाही जॉईन आहे तिथपर्यंत असं सरळ बघायचं. तर आर्महोल आपला आला आहे 6 इंच.
असं सरळ बघायचं. हे बघा 6 इंच आला आहे. आता आपण माप घेऊ योगपट्टीची. तर ह्या इथून मोजू. 3 इंच आले आहे, पण आपण 4 इंचाची पट्टी घेऊ शिलाईंसाठी. 3 लिहून घेऊ. आता आपण कटोरी मोजू. जेवढी आहे तेवढी आपण मोजू कटोरी. तर हे आले आहे 5 इंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.